नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धम्मसंघांच्या या यूट्यूब चॅनलवर. मी धर्मपाल साळुंके आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. वर्षावासाचा खूप पवित्र काळ लवकर सुरू होत आहे आणि याची तयारी आपण सगळ्यांनी केलीच असेल. खूप छान प्रकारे पुढच्या 3-4 महिन्यांपर्यंत भिक्षुसंघ आपल्या नजीकच्या विहारामध्ये असेल. रोज संध्याकाळी म्हणा किंवा दर रविवारी म्हणा, खूप चांगल्या प्रकारे धम्मदेसना, धम्म प्रवचन आपल्याला ऐकण्याचा आणि त्याचबरोबर खूप सारा कुशलकर्म करण्याचा सुद्धा अवसर प्राप्त होणार आहे, संधी प्राप्त होणार आहे. त्याचं आपण सोनं करून घ्यावं, खूप मेहनत घ्यावी ह्या पूर्ण काळामध्ये आणि खूप चांगल्या प्रकारे आपण कुशलकर्म करावं. आता धम्मश्रवण आहे किंवा सील आहे, भावना आहे आणि इतर अजून असे 10 प्रकारचे कुशलकर्म आहेत जे येणाऱ्या काळामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे शिकूया, बघूया. आणि याची सगळ्यात सुरुवात आपल्याला करायची. समजा 10 तारखेपासून उपसोद सुरू होतोय, वर्षावास सुरू होते. वर्षावास असतो संघाचा, भिक्षुसंघ, भिक्षुणी संघ यांचा. आणि आपण गृहस्थ, आपण उपासक उपासिका, आपण करूया उपोसथ. ठीक आहे. उपोसथ काय, थोडंसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, कालच्या व्हिडिओमध्ये. आज आपण 2 गोष्टींवरती चर्चा करूया. सील तर आहेच, पण वारित सील काय आणि चारित सील काय. ठीक आहे. 2 प्रकारचे, म्हणजे सिलाचाच एक भाग येतो की वारित आहे आणि चारित आहे. याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. इतरांना माहिती असेल तर साधुकार आहे, परत एकदा थोडी रिव्हिजन होऊन जाईल. आणि ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी खूपच हा महत्त्वाचा टॉपिक आहे, बरोबर. मग आज आपण, जरी टायटल तुम्हाला पंचशील दिसतंय, आपण पंचशील आणि अष्टशील थोडक्यात बघू. मग वारित काय आणि चारित काय याच्यावरती आपण चर्चा करूया. ठीक आहे. अष्टशिलावरती आपण बरेच व्हिडिओ बनवणार आहेत. बरेच लोकांचे बरेच प्रश्नसुद्धा असतात, डाऊट्स असतात, शंका असतात. कसं केलं पाहिजे, हे चालतं का, ते नाही चालत का, हे सगळे प्रश्न आपण घेऊया. तुम्हाला जर अष्टशिलावरती काही प्रश्न असतील काही किंवा ते पालन करत असताना काही अडचण येत असेल तर नक्कीच तुम्ही ह्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपण याच्यावरती चर्चा करूया आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावरती डिस्कस करूया, बरोबर, की बुद्ध काय म्हणतात किंवा कशा प्रकारे शिलांचा अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे. त्याचबरोबर आज खूप चांगल्या प्रकारे आपण हा एक नवीन विषय बघूया आणि येणाऱ्या ह्या पुढच्या 3-4 महिन्यांमध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे नवीन नवीन विषयांवरती, छान छान सुत्तांवरती, धम्मपद अठ्ठकथा, जातक अठ्ठकथा, इतर सुत्तांवरती खूप चांगला अभ्यास करणार आहोत. ती पिटकाच्या संदर्भानुसार, ती पिटकातनं घेऊन, असंच फक्त माईक समोर येऊन काही बोलणार नाहीये, तर संदर्भ देऊन बोलणार आहे, सुत्तांचा, इतर गोष्टींचा. समजा अशा प्रकारे परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. लवकरच ऑगस्ट महिन्यामध्ये आपण पाली व्याकरणाची एक नवीन बॅच सुरू करणार आहोत मित्रांनो. ज्यांना शक्य आहे पाली शिकणं किंवा इच्छा आहे पाली शिकायची, घराघरामध्ये पाली गेली पाहिजे, आपण पालीला परत जिवंत केलं पाहिजे. एक बौद्ध धर्मीय म्हणून किंवा बुद्धांचा उपासक म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारे पालीसुद्धा आली पाहिजे, की जेणेकरून भविष्यामध्ये धम्म चांगल्या प्रकारे टिकून राहावा. म्हणून जिथे जमेल तिथे पाली शिकायला सुरू करा. ऑनलाईन पद्धतीने शिकायचं असेल तर आमच्याकडे येऊ शकतात, माझ्याकडे येऊ शकतात. ऑगस्ट महिन्यामध्ये आपण पाली व्याकरणाची नवीन बॅच सुरू करतोय. ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सगळ्यात वरची जी कमेंट एक पिन केली आहे धम्मसंघांच्या नावाने, त्याच्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे. तो ग्रुप तुम्ही जॉईन करा, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून माहिती मिळेल पालीच्या कोर्सबद्दल. अशा प्रकारे हे व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचे वाटत असतील तर नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा. आता सील, जसं काल आपण थोडक्यामध्ये बघितलं की धम्माचा मेन जो 3 गोष्टी आहेत समजा, ठीक आहे, की ज्याच्यावरती धम्म हा चांगल्या प्रकारे टिकून आहे. म्हणजे 3 महत्त्वाचे भाग आहेत. कसं, सील आहे, समाधी आहे, पैया. पैया सगळ्यात वरती. डायरेक्ट कोणी पैयाचा अभ्यास नाही करू शकत जोपर्यंत त्याचा सील स्ट्रॉंग आहे, मग समाधी आहे आणि मग पैया आहे. ठीक आहे. त्याला समथ विपश्यना असा पण पुढे शब्द ते आपण बघूया. ठीक आहे. सील आपण आज थोडं फक्त सीलावरती बोलूया, बरोबर. सील, समाधी, पैया. मग सील काय, तर बाबा एक सदाचार आहे, मॉरॅलिटी आहे हे, बरोबर. मग सीलाचे 3 प्रकार पडतात. कसं, पंचशील आहे, अष्टशील आहे आणि दशशील आहे, बरोबर. आता ज्याचं सील स्ट्रॉंग नसेलच ना, तो कधी समाधीचा अभ्यास करू शकत नाही. समाधी म्हणजे समथ, समथ विपश्यना असे शब्द सोबत सोबत आपल्याला त्रिपिटकामध्ये सापडतात. मग समथ काय, की चित्ताला एकाग्र करणे. कोणीतरी कमेंटमध्ये विचारलं समथ म्हणजे काय. समथ शब्द आहे चित्ताला एकाग्र करण्याची एक साधना किंवा एक प्रयत्न, त्याला समथ म्हटलं गेलंय.
आणि मग विपස්සना जो पय्येचा भाग आहे. आतापर्यंत जर आपण विपश्यना केली नसेल तर करा. तो मूळ धम्म आहे. वेदना पच्चया पय्या जे बुद्धांनी सांगितलं ना, तीच विपස්සना आहे. तेच विपश्यना आहे. ठीक आहे. आणि फक्त 10 डेजमध्येच राहू नका. 10 डेजच्या पुढे पण आहे. 20 डेज आहे, 30 डेज आहे. खूप चांगल्या प्रकारे गंभीर पद्धतीने आपल्याला पुढे विपश्यना करायची आहे. याची सुद्धा आपण माहिती असू द्या. आता सील. जर आपण पंचशिलाचं पालन करत नसू, स्वतःला उपासक उपासिका म्हणू नका. बरोबर. बाबासाहेबांनी पण आपल्याला पंचशील 22 प्रतिज्ञेमध्ये दिलंच आहे. ते तर मिनिमम पालन केलं गेलं पाहिजे अखंड पद्धतीने. किंवा मग शनिवार रविवार आला, उगाच काय मित्रमंडळी भेटलेत, बैठक झाली, मग शिलं तुटतायत. नाही, हे फार चुकीचं आहे. पाहुणे मंडळी आलेत, बरोबर, घरी पाहुणे आलेत, पाहुणचार केला, शील तुटायला लागलं, एकदम चुकीचं आहे. एकदम चुकीचं आहे. जोपर्यंत आपण शिलामध्ये प्रतिष्ठित नाहीये, खूप चांगल्या प्रकारे अखंडितपणे पंचशिलाचं पालन होत असेल तरच स्वतःला उपासक उपासिका म्हणा. बरोबर. नंतर मग जेव्हा उपोषताची वेळ येते, मग उपवास आपण कधी करतो? अष्टमी, अमावस्या, पौर्णिमा. बरोबर. वर्षातून महिन्यातून 4 दिवस किंवा ज्यांना सॅटर्डे संडे सुट्टी असते तेव्हा सुद्धा आपण उपवास घेऊ शकतात खूप चांगल्या पद्धतीने. बरोबर. आता तर ह्या 4 दिवशी आपण अष्टशिलांचं पालन करतो. का करतो ते पण आपण खूप चांगल्या प्रकारे आरामामध्ये बघूया. खूप विषय आहेत, खूप छोटे मोठे टॉपिक आहेत की जे एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणं ना खूप मोठा हा व्हिडिओ होऊन जाईल. म्हणून हळूहळू आपण ते सगळं कव्हर करूया, काळजी नको. बरोबर. मग आपण शिलांचा अभ्यास का करतोय? समाधीचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे आज सोप्या भाषेत आनापानचा अभ्यास करायचा आहे. बरोबर. जर सीलच स्ट्रॉंग नसेल तर डोळे बंद करून कसं ध्यान होईल? जर इतके शील तुटत असतील, पापकर्म होत असेल तर ध्यान कसं लागेल? आणि जर ध्यानच लागणार नाही समजा, मग पय्येचा अभ्यास कसा होईल? विपස්සना कशी होईल? बरोबर. म्हणून ही साखळी आहे, शील, समाधी, पय्या, अशा प्रकारे. आता सील, आपण सीलाबद्दल बघत होतो. मग आता काय वारित सील आणि चारित सील काय बघा. आता थोडं हिंदीमध्ये मराठीत सांगतो कसं. वारित म्हणजे जे नाही करायचं, जे तुम्ही नाही करायचं आहे. आणि चारित म्हणजे काय? जे तुम्हाला करायचंय. चारित. बरोबर. आचरण करायचं अशा प्रकारे, आणि याला नाही करायचंय. वारित जे नाही करायचंय, चारित त्याचं आचरण करायचंय. मग आता हे आहे पंचशील, जे आपण रोज घेतलं पाहिजे किंवा रोज याचं पालन केलं पाहिजे. आता हे बघा, तुम्ही असा अर्थ बघाल ना, पाणातिपाता वेरमणी. प्राणिहिंसामध्ये वेरमणी, त्याच्यामध्ये रमण करायचं नाही, त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायचा नाहीये. बरोबर. असं सिक्खापदं मी ग्रहित करतोय समजा. बरोबर. मी घेतोय समजा अशा प्रकारे. प्राणिहिंसापासून रमण करायचं नाहीये, दूर राहायचंय. अनिन्नदाना, चोरीपासून दूर राहायचंय. कामेसु, मिच्छाचारापासून दूर राहायचंय. बरोबर. हे नाही करायचंय, आपण अशावरती डिस्कस करतोय. बरोबर. मग 2 गोष्टी होतात. एक तर हे नाही करायचंय. बरोबर. आणि मग दुसरी गोष्ट की मग काय करायचंय. बरोबर. या दोघां गोष्टीबद्दल पण आपल्याला पुण्य आहे किंवा कुशल कर्म, त्याची इंटेन्सिटी वाढते समजा अशा प्रकारे. बरोबर. एक उदाहरण घेऊ आपण. एक व्यक्ती असेल की जो अजिबात प्राणिहिंसा करत नाही आहे. बरोबर. ठीक आहे. हां. दुसरा व्यक्ती असा आहे की जो प्राणिहिंसा करत तर नाहीच आहे, पण त्याच्यासोबत तो मेत्ता सुद्धा करतोय, इतर प्राण्यांबद्दल मैत्री ठेवतोय. मग तुम्ही मला सांगा, कोणाचं जास्त पुण्य असेल? फक्त पाणातिपाता, प्राणिहिंसा न करणारा, किंवा जो दुसरा व्यक्ती जो प्राणिहिंसा तर करत नाहीये पण इतर प्राण्यांबद्दल भरपूर मैत्री ठेवतोय, करुणा ठेवतोय, कोणाचं पुण्य जास्त असेल? बरोबर. मग हे झालं वारित आणि हे झालं चारित. तशाच प्रकारे दुसरं आहे अदिन्नदाना. मी चोरी करत नाहीये, मी अजिबात माझ्या आयुष्यामध्ये चोरी केली नाहीये. अरे पण जर मी दान पण दिलं नसेल तर? बरोबर. दान पण दिले नसेल तर? एक व्यक्ती ज्याने कधीच चोरी केली नाहीये. बरोबर. हा एक व्यक्ती आहे. आणि दुसरा व्यक्ती ज्याने कधीच चोरी तर नाही केली, पण तो दर दिवशी म्हणा किंवा चांगल्या प्रसंगी नेहमी दान देत असतो. हे झालं चारितशील. अदिन्न दानाच्या एकदम ऑपोजिट. तो आता दान धर्म करतोय, दान देतोय. ठीक आहे. बघा कशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे शिलाचं पालन होतंय. चारित. मग कामेसुमिच्छाचारा, व्यभिचार तर कधी केलाच नाहीये, पण त्याचबरोबर हा व्यभिचार तर कधी केलाच नाहीये, आणि त्याचबरोबर हा मध्ये ना खूप चांगल्या प्रकारे याच्या ब्रह्मचर्याचं पालन करतोय. किती मोठं पुण्य आणि किती चांगल्या प्रकारे पुढे ध्यान साधना होईल मग याची. म्हणून हे आहे चारित आणि हे आहे वारित. जसं बघा तुम्हाला साईडला दिसतंय चारित असेल, आपण तर हे जे रेड कलरमध्ये आहे हे तर आहे वारित. हे तर नाही करायचं आहे.
बरोबर, हे नाही करायचं. जसं आपण मग बघितलं साईडला, की चारित्र्य काय मग ब्लूमध्ये अरे मित्रता करायची, मैत्री ठेवायची आहे. मग दान पण द्यायचं आहे. बरोबर, आम्ही चोरी करत नाहीये. पण जर एखाद्या व्यक्ती चोरी तर करतच नाहीये, पण तो दान पण देतोय मध्ये-मध्ये समजा, चांगल्या प्रसंगी दान सुद्धा देतोय. किती पुण्य आहे, बरोबर? एखाद्या व्यक्तीने कधी व्यभिचार केला नसेल, खूप छान गोष्ट आहे. पण हा व्यभिचार तर करतच नाहीये, पण त्याचबरोबर हा ब्रह्मचर्याचं खूप चांगल्या प्रकारे पालन सुद्धा करतोय. किती चांगल्या पद्धतीने कुशल कर्म होतंय. मग मुसावादा. मग मुसावादामध्ये ना 4 गोष्टी येतात. ठीक आहे, त्या आपण बघूया. कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. इतरांना माहिती होईल. पुढे भविष्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे बघू. मुसावादा समजा खोटं बोलणं आहे, चुगली करणं आहे, कठोरपणे बोलणं आहे, फालतू बडबड करणं आहे, हे तर मी करतच नाही आहे. मग याच्या विरुद्ध काय? काय सुभाषित होणं आहे. म्हणजे खरं बोलायचं आहे, प्रिय बोलायचं आहे, प्रेमळ पद्धतीने बोलायचं आहे आणि धम्मंगेव भासती आणि धम्मचर्चा करतंय. बरोबर? हे सुभाषित आपण होतोय का? बरोबर? आणि मग काय पुढे सुरा मेरे मज पमाद ठाणा. खूप साऱ्या प्रमादामध्ये आपण अडकलेलो आहे. मग ते दारू वगैरे नशा पद्धत आहे. अजून प्रमाद ठाणा आहे. काय? टीव्ही आहे, मोबाईल आहे. बरोबर? हे तर प्रमादामध्ये स्वतःला अडकवून ठेवलंय. मग याच्यापासून थोडंसं दूर जाऊन, चांगल्या प्रकारे दूर जाऊन मग आपल्याला भावना करायची आहे. का? चित्ताला एकाग्र करायचं आहे. अप्रमादित राहायचं आहे. हे बघा, हे झालं मित्रांनो चारित्र्यशील. आता स्वतःला विचारा, की मी आधी हे जे वारित्र्यशील तर चांगल्या प्रकारे पाळते का? आणि याच्या विरुद्ध जे ज्याने अजून कुशल कर्म मी करू शकतो, ते माझ्याकडनं होतंय का? हा आपण विचार केला पाहिजे. मग अजून तसं आता हे अष्टशील आहे. अष्टशिलामध्ये काय? जे लोक भरपूर नवीन असतील ना, काळजी करू नका. अष्टशील पण आपण एक एक शील खूप चांगल्या प्रकारे बघूया. आणि कोणाला काही अष्टशिलाबद्दल काही प्रश्न असतील ना, कमेंटमध्ये विचारा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते सगळे कव्हर करूया. ठीक आहे? आता मग अब्रह्मचर्य आहे. कामे स्वमिच्छाच्या जागी येतं अब्रह्मचर्य. म्हणजे पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करणं. त्या दिवशी लग्न झालेलं असेल तरी खूप चांगल्या प्रकारे ब्रह्मचर्याचं पालन करायचं. मग 6वा आहे विकाल भोजन. मग 7वा आहे नच्च गीत वाद्यत विसुख दस्तन माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा. मग 8वा आहे उच्च सयना महासयना. बरेच लोकांना याच्यावरती खूप सारे प्रश्न आहेत, ते आपण घेऊया, काळजी करू नका. आता हे तर आहे समजा वारितशीला. मग आता चारित्र कसं करायचं समजा, बरोबर? हे आपण बघूया की विकाल भोजन मी तर करणार नाही आहे. म्हणजे काय? भोजने मतय्यो व्हायचं आहे. असं तर नाही की मला दिवसातनं एकदाच जेवायचं आहे, दुपारी जेवू, मग संध्याकाळी काही खायचं नाही आहे, मग दुपारी मी खूप सारं खाऊन घेऊ. अरे नाही, मग तर त्रास होत जाईल. मग खूप खाल्ल्यानंतर अशी निद्रा येईल, झोप तर लागेल, बाकी काही काम होणार नाही आहे. बरोबर? शुगर खूप चांगली स्पाइक होऊन जाईल, मग परत संध्याकाळी जोरात भूक लागेल. जर असं काहीतरी केलं तर आपण चुकीच्या पद्धतीने जेवलो समजा तर. बरोबर? मग आहे नच्च गीत वादित. तुम्ही फक्त हे स्वतःला इमॅजिन करून बघा की नाचणं, गाणं, विसुखत असताना म्हणजे टी व्ही, मोबाईल खूप सारं बघणं. बरोबर? त्याचबरोबर माला, गंध, इतर सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण धारण करतो, तेव्हा चित्त ठिकाणावर असतं का? डोळे बंद केल्यानंतर ते मोबाईलचे रील्स दिसतील, इंस्टाग्रामचे रील्स दिसतील. त्याचबरोबर मग काय टी व्हीला बघितलं असेल, एखादं सिरियल बघितलं असेल, एखादं यूट्यूब बघितलं असेल, ते सारखं सारखं डोळ्यासमोर येईल मित्रांनो. आणि मग ध्यान कसं होईल? अष्टशिलाचा अभ्यास का करतोय आपण? समाधीचा अभ्यास करायला. बरोबर? जर आपण शिलाचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला नाही, मग समाधी कशी होईल? नाही होणार. म्हणून एक पाऊल पुढे पंचशिलाच्या आहे अठ्ठशील. का? आपण आपल्या इंद्रियांना कंट्रोल करू. पुढे बघू आपण का समाधीचा अभ्यास करायचा. आणि शेवटचा आहे उच्च सयना महासयना. याला लोक खूप मनावरती घेऊन घेतात की बाबा पलंगावरती नाही झोपलं पाहिजे, मग खाली झोपलं पाहिजे, असं तसं तसं. बघा, हे पण आपण बघूया. कम्फर्टेबल आपलं आसन असलं पाहिजे, आलिशान पद्धतीचं नसलं पाहिजे, जिथे कामुकता उत्पन्न होणार नाही असं ठिकाण नसलं पाहिजे. साधं सरळ सोपं असलेलं साधू कार्य. बरोबर? आपण खूप चांगल्या प्रकारे बघूया, काळजी करू नका. एक एक शील अजून डिटेलमध्ये बघू. आज फक्त आपण चारित आणि वारित याच्यावरती बघतोय. मग आता हे तर आपण बघितलं. मग तुम्ही म्हणाल हे आपण का करतोय एवढं? इतकं इतकं आपण का करतोय? हे शील आहे, पंचशील आहे, मग पुढे दशशील समजा भिक्षू लोकांसाठी आहे. का एवढं करायचंय? तुम्ही स्वतःला विचारून बघा. कारण की जितके पण कुशल किंवा अकुशल कर्म आपण करतो, ते आपल्या काया, वाचा आणि मनाद्वारेच करतो. जितके पण शील आहेत बघा, काया, वाचा, मनाद्वारेच करतो. आणि जेव्हा आपण हे अकुशल कर्म करणार नाही, म्हणजे शील तुटणार नाही, आणि याच्या विरुद्ध जर आपण चांगल्या पद्धतीने शीलाचं पालन करू लागलो, तर तुम्ही बघा काया, वाचा, मनाद्वारे आपोआप कुशल कर्म होत जातात. मग का?
याचा फायदा कुठं होतो माहिती आहे? आपण आपल्या इंद्रियांना कंट्रोल करतोय, बरोबर? नाच गाणं किंवा आजच्या दिवशी माझं उपवास आहे. आज थोडा टीव्ही एकदम नावाला किंवा गरज असेल तरच, पण बाकीचे तमाशा नाही बघायचा आहे. तमाशा मीन्स की जे आपले रोजचे नाटकं असतील, मूव्हीज असतील, नाही. विसुकत असताना नाही करायचं आहे. हां? दुसरं आहे मग गाणे वगैरे ऐकणे किंवा चुगल्या वगैरे कोणाच्या ऐकणे वगैरे यापासून आपण दूर राहतोय. स्पर्श स्पर्श आपण समजूया की बाबा आपण कामेष्ठमिष्ठाचार करत नाहीये, बरोबर? त्याचबरोबर आपण ब्रह्मचर्याचं चांगल्या प्रकारे पालन करतोय. मग गंध वगैरे आहे, मग टेस्ट आहे. समजा जे सापडलं ते लगेच खायला सुरुवात करायचं, बरोबर? मग विकाल भोजन आपण करत नाहीये. काय करतोय मग? आपण आपल्या इंद्रियांना कंट्रोल करतोय, बरोबर? मग आपण आपल्या इंद्रियांना का कंट्रोल करायचं? सगळ्यात मोठी गोष्ट बघितलं तर का? कारण की मित्रांनो, तुम्हाला मला समाधीचा अभ्यास करायचा आहे. हे कळलं पाहिजे की हो, आनापान माझं चांगलं व्हावं, माझे ध्यान चांगलं व्हावं, म्हणून मी समाधीचा अभ्यास मला करायचा आहे, म्हणून माझं सील स्ट्रॉंग असलं पाहिजे. आता तुम्हीच इमॅजिन करा, जर एखादा व्यक्ती पंचशिलाचं अजिबात पालन करत नसेल, प्राणहिंसा करत असेल, चालता बोलता मच्छर किडे मोकळे मारत असेल, अदिन्नदाना करत असेल, व्यभिचार करत असेल, चोरी वगैरे करत असेल, त्याचबरोबर खोटं बोलत असेल, कठोरपणे बोलत असेल, मुसावादाशील तोडत असेल किंवा मग इतर गोष्टींमध्ये असेल, समजा सुरामेरमच, या व्यक्तीकडनं ध्यान होणार आहे का? होईल का? स्वतःला विचारा. सील समाधी पय्या. मग पय्या तर किती लांब राहिली जर शिलामध्ये जर आपण प्रतिष्ठित नसू तर. म्हणून मित्रांनो, हे शिकणं आपल्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचं आहे. परत बाबासाहेब म्हणतात की सील समाधी पय्या हे बौद्ध धम्माचे मेन तत्व आहे आणि याच्यावरती आपल्याला जीवन व्यतीत करायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी सील समाधी पय्येबद्दल बघितलं आणि त्याचबरोबर आपण हे पण बघितलं की बाबा वारित सील काय आणि चारित सील काय, बरोबर? परत एकदा की वारित म्हणजे हे नाही करायचं आहे आणि चारित म्हणजे हे सगळं आपल्याला करायचं आहे, अशा प्रकारे. ठीक आहे. आता खूप चांगल्या प्रकारे आपण शील समजून घेऊ. पंचशील आहे ते बघितलंच आपण. समजा अष्टशील बघूया, एक एक शील चांगल्या प्रकारे बघूया. पुढे कसं करायचं, कसं पालन करायचं नीट समजून घेऊ. आणि हे सगळं का करायचं आहे ना, हे पण सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहीत पाहिजे. नाहीतर कर्मकांड होऊन जाईल. उपवास सोडायचा लोक असं म्हणतात, कधी उपवास सोडायचा वगैरे, ह्या जुन्या पद्धती आता याला दूर करून खूप चांगल्या पद्धतीने आपण उपवास करणार आहोत, शिकणार आहोत आणि आपले कुशल कर्म आपण कसं चांगल्या पद्धतीने करू शकतो हे आपण शिकणार आहोत, बरोबर? इतका छान धम्म आपल्याला बाबासाहेबांनी दिला आहे, याला आपण समजून घेऊ. बेसिक पासून समजून घेऊ. घाई नाही करायची. हळूहळू हळूहळू एक एक गोष्ट समजायची, त्याच्यावरती अभ्यास करायचा, चांगली प्रॅक्टिस करायची आणि त्याच्यामध्ये मास्टर व्हायचं, बरोबर? अशा पद्धतीने. आणि हे सगळं सुरू होतं मित्रांनो शिलापासून. म्हणून आपण आपल्या शिरावरती काम करूया, पंचशील स्ट्रॉंग करू, मग मध्ये मध्ये अष्टशिलाचा खूप चांगल्या प्रकारे आपण अभ्यास करूया. काही श्रद्धावान उपासक उपासिका पूर्ण 3 महिन्यांपर्यंत उपवासाचं पालन करतात. साधुकार आहे, बरोबर? ज्यांना जमतंय साधुकार. इतरांना जमत नसेल काही हरकत नाहीये. उपवासाच्या दिवशी आपण ध्यान साधना करूया किंवा अष्टशिलाचा अभ्यास करूया. ठीक आहे. अशा प्रकारे आपण सगळे या ठिकाणी आलात. आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर या व्हिडिओतनं काही लाभ होत असेल तर आपण इतरांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा, चॅनलला सबस्क्राईब करावं. आणि लवकरच पाली व्याकरणाचा एक नवीन कोर्स सुरू होतं, त्याची माहिती आपल्याला ग्रुपमध्ये कळेल. ग्रुपची लिंक आपल्याला कमेंट बॉक्समध्ये जी पहिली लिंक आहे ना, पहिलं कमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल. आपण सगळे या ठिकाणी आलात. आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. ही धम्मदेशना ऐकून जे काही पुण्य मी कमवलं आहे, या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं मंगल हो. खूप चांगल्या प्रकारे आपण कुशलकर्म करूया आणि ह्या कुशलकर्माच्या प्रतापाने तुमचं माझं मंगल हो. तुम्हाला मला निब्बान सुख लाभो. साधू 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 साधू.